मुलांच्या आवडीची रेसिपी. तुम्ही गेस करा आणि सांगा काय आहे हे. घरी एवढ्या सोप्या पद्धतीने बनवता येत असेल तर बाहेरून विकत आणण्याची काहीच गरज नाही आहे. करायला एकदम सोपे आहे. चिंच साफ करून त्यातील बी वगैरे काढून ते गरम पाण्यात अर्धा तास भिजत ठेवले आहे. ते मिक्सरला बारीक करून घेतले आहे. अशा प्रकारे मिक्सरला बारीक करून ते चाळून चाळणीच्या पुरण वाटायची चाळण असते ना, त्याच्या साहाय्याने ते चाळून घेतलं आहे. एका पॅनमध्ये ते बॅटर, गूळ, 1 वाटी गर असेल तर 2 वाटी गूळ टाका. चिंच आंबट किती आहे त्यानुसार तुम्ही गूळ त्यामध्ये ॲड करू शकता. जास्त चिंच आंबट असेल तर 1 वाटीला 2 वाटी गूळ टाका. त्यामुळे जास्त आंबट लागणार नाही, चव छान आंबट गोड येईल त्याला. हे छान बॅटर असं छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि बॅटर जरा जाडसर असं म्हणजे घट्ट व्हायला पाहिजे. 10 ते 15 मिनिटे गॅसवरती छान शिजवून घ्यायचं आहे. बॅटर छान घट्ट व्हायला पाहिजे. अशा प्रकारे ते सारखं मिक्स करायचं आहे जेणेकरून खाली ते चिकटणार नाही. बघा किती छान दिसतंय बॅटर. घट्ट व्हायला लागला आहे. अजून 2 ते 3 मिनिटे घट्ट करून घेऊया. लहान मुलांची फेवरेट रेसिपी आहे. नक्की एकदा ट्राय करा. तुम्हाला आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. कमेंटमध्ये सांगा रेसिपी कसे आहेत. बघा ह्या प्रकारे ते घट्ट होत आले आहे. छान घट्ट व्हायला पाहिजे जेणेकरून त्याचे गोळे तयार करता येतील. एका भांड्यात ते बॅटर काढून घेतलं आहे. अशा प्रकारे घेऊन त्याचे गोळे तयार करायचे आहेत. आणि ते साखर थोडी मिक्सरला बारीक करून, जास्त बारीक पीठ करायचं नाही, जरा जाडसरच ठेवायचे आहे. त्यामध्ये ते छान मिक्स करून घ्यायचं आहे. त्याला साखर लागली की ते दिसायलाही खूप छान वाटतं, ॲट्रॅक्टिव्ह दिसतं. अशा प्रकारे सगळे गोळे तयार करून घेतले आहेत. तुम्हाला जर माझ्या रेसिपी आवडत असतील तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. अशा प्रकारे गोळे तयार करून घेतले आहेत.